काही लोक अतिशय वेगवान आयुष्य जगत असतात. ते आयुष्य जगत असताना आपल्याला ते अतिशय शांत वाटतात. आपल्याला असं वाटतं की ते काहीच करत नाही. पण त्यांचं जे बॅक ऑफ द माइंड असतं, अंतर्मन असतं, सबकॉन्शियस माइंड असतात, एनर्जी असते, कंपन्या असतात, म्हणजे ते त्या स्तरावरती आयुष्य जगत असतात. आपल्याला दिसताना ते स्थिर वाटतं. समजा एका दुसरी व्यक्ती जर दिवसाला 1000 कमवत असते ना, तर ती व्यक्ती लाखोंच्या घरात टर्नओव्हर करत असते. इतके प्रचंड वेगवान ते आयुष्य असतं. पण जगताना आपल्याला वाटतं अरे एकदम स्थिर, ही व्यक्ती काहीच न करता असं कसं काय तिला भेटत जातं. पण जेव्हा आपण स्लो मोशनमध्ये बघतो ना, तेव्हा प्रचंड त्या व्यक्तीमध्ये ती गती असते. म्हणजे तिचं अंतर्मन एवढं सक्षम असतं ना, की तिला माहिती आहे एक्झॅक्ट काय करायचं आणि ती तसं करून टाकते. म्हणजे तिचा पाया मजबूत असतो. मग भले तो आर्थिक आयुष्याचा पाय असू दे, खाजगी आयुष्याचा पाय असू दे किंवा कुठल्या आयुष्याचा पाय असू दे, पण अतिशय तो मजबूत असतो. त्याच्यामुळे वाटतं की ही व्यक्ती एकदम शांत आहे, तिला भेटतं सगळं आरामात आहे, पण ॲक्च्युअलमध्ये ते तसं नसतं. ती व्यक्ती तेवढी सक्षम असते, ती व्यक्ती तेवढी कॅपेबल असते. त्या व्यक्तीच्या अंतर्मध्ये ऑटो प्रोग्रामिंग आपोआप रन होत असतात. म्हणून ती व्यक्ती ती तसं आयुष्य जगत असते. म्हणून विनाकारण स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांसोबत करू नका. तुम्ही भलं आणि तुमचं आयुष्य भलं. तुमचे जशी अंतर्मनी क्षमता आहे त्यानुसार तुम्ही आयुष्य जगा. दुसऱ्याची व्यक्तीचं आयुष्य बघून तसं जगण्याचा प्रयत्न करू नका. त्या व्यक्तीची जी क्षमता आहे जरूरचं नाही ती आपली पण असली पाहिजे. हां, आपण एक सर्टन लेवलपर्यंत जाऊ शकतो आणि ती लेवल पण म्हणजे तुमच्यासाठी पुरेशी आहे की तुम्हाला सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगून देण्यासाठी, तात्पुरते नाही तर एक कायमस्वरूपीसाठी. ती व्यक्ती खूप पुढे गेली आहे. पण त्या मार्गाने जरी तुम्ही गेलात ना, तरी तुम्ही आरामात पूर्णपणे समृद्ध आयुष्य जगू शकता. त्याच्यामुळे बेटर आहे तुमची जी गती आहे त्यानुसारच जा आणि 100% म्हणजे रस्ता बदलू नका. पूर्ण ते एकाच रस्त्याने जाय. तुमचे एवढे ध्येय साध्य होऊन जातील ना, कळणार पण नाही. हा एक प्रकारचा प्रवास आहे. लोकांना वाटतं की ध्येय साध्य नाही झाली, पण असे अनेक छोटे मोठे ध्येय साध्य होतच शेवटी मग आपलं आयुष्य जगण्याचं ध्येय साध्य होऊन जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे ही जीवनशैली असते. असं नाही की एकदा केलं की झालं, दुसऱ्यांदा केलं की झालं. हे नेहमी लक्षात ठेवा, ही जीवनशैली आहे. कारण की जी व्यक्ती चमत्कारिक आयुष्य जगते ना, ती तिची जीवनशैली आहे. आणि काही लोकांनी तर कठीण परिश्रम करून ती एक प्रकारे सिद्धी प्राप्त केली असेल, आपण असं बोलू शकतो किंवा ती क्षमता त्यांनी जागृत केली असेल. त्यांनी कठीण परिश्रम केले, त्यांनी ध्यान केलं असेल, विविध साधना शिकल्या असतील, त्यांनी अनेक वर्षे म्हणजे सातत्य सरावामध्ये ठेवले असते, तर काही लोक तसे जागृत होतात. आणि तुम्ही जर देखील त्या मार्गाने गेला तरी तुम्ही खूप काय काय अचीव करू शकता. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येकाची एक गती असते. तुम्हाला वाटतं की ती व्यक्ती काय जगत नाही, पण ॲक्च्युअलमध्ये ते खूप काय काय बॅक ऑफ द माइंड त्याचं खूप काय काय चालू असतं. एकदम इतका वेग चालू असतो म्हणजे बाहेरील जगाचा 1 तास म्हणजे अंतर्मनाचा 1 सेकंद देखील असू शकतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. धन्यवाद. अश्विनी कुमार.